नमस्कार दोस्तों, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी आपल्याला इंडियन आर्मी अग्निवीर याचं हॉल तिकीट कसं काढायचं ते आपल्याला सांगणार आहे। तरी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून हॉल तिकीट कसं काढायचं ते पाहायचं आहे। ते सर्वांनी एकदा हा व्हिडिओ पाहून घ्या आणि त्या पद्धतीनं आपलं हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जायचं आहे क्रोमवर मित्रो, आपल्या क्रोमवर जायचं आणि तिथे टाकायचं आहे जॉइन इंडियन आर्मी। जॉइन इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे आपल्या joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर गेल्यानंतर मित्रो आपल्याला हा कॅप्चा तिथे एंटर करायचा आहे मित्रो। आपल्याला हा कॅप्चा एंटर करायचा आहे NYJ6R हा सिक्युरिटी कॅप्चा आपण इथं फिलअप केल्यानंतर मित्रो आपल्याला थोडंसं वेट करायचं आहे। त्यानंतर मित्रो आपल्याला हे असं इंटरफेस दिसेल, आपल्याला ऑफिशियल वेबसाईट इथं ओपन होईल। ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला इथे खाली नोटिफिकेशन दिसतं आहे लिंक फॉर ॲडमिट कार्ड म्हणून। इथं जे लिंक दिसते ना, तर तिथं आपल्याला इथं ओके करायचं आहे। हे पहा इथं मी त्याला ओके केलेलं आहे। हे पहा ह्या वाल्या लाईनीमध्ये आपल्याला इथं ॲडमिट कार्डच्या लिंकला ओपन करायचं आहे। त्यानंतर असं इंटरफेस ओपन होईल। त्याच्यानंतर आपल्याला इथे एक लिंक दिसत आहे, तर ह्या लिंकला आपल्याला कॉपी करायचे। तर ह्या लिंकला आपण असं प्रेस करून आपण कॉपी करू शकता। इथं जे लिंक दिसते तुम्हाला इथल्या लिंकला आपल्याला कॉपी करायचे। तर तुमच्यासमोर मी लिंक ही कॉपी करून घेतो आहे। हे पहा मी लिंक इथली कॉपी केलेली आहे आणि कॉपी केल्यानंतर मित्रो इथं प्लसचा आयकॉन आहे। हे पहा झाल्या ज्या प्लसच्या आयकॉनवर आहे ना, आपल्याला जायचं आहे आणि तिथून नवीन आपल्याला म्हणजे इंटरफेस आपल्याच्या नवीन गुगलचं जे वेब पेज आहे तिथं आपल्याला चालू करायचं आहे। ते आपल्यासमोर करतो। हे पहा त्याच्यानंतर मी जी लिंक कॉपी केलेली आहे ती इथे मी पेस्ट करत आहे आणि त्यानंतर आपल्याला समोर जायचं आहे। समोर गेल्यानंतर इथं पहा मित्रो आपल्याला त्यांचा JIR रोल नंबर आणि यूजर पासवर्ड मागत आहे आणि तो पासवर्ड आपल्याला इथे रोल नंबर आणि पासवर्ड आपल्याला मेसेज पण आलेला आहे आणि आपल्या मेलवरती पण आलेला आहे आणि आपण ज्यावेळेस फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मच्या प्रिंटवरती पण PUN पासून सुरू होणारा जो काही रोल नंबर आहे तो टाकायचा आहे। आणि त्यानंतर ज्या फॉर्म भरते वेळेस जो पासवर्ड एंटर केला होता तो पासवर्ड आपण एंटर करू शकतो। जरी नसेल पासवर्ड आपल्यापाशी तर आपली डेट ऑफ बर्थ जशी आहे तशी आपली डेट ऑफ बर्थ आपण इथे खाली पासवर्डमधून एंटर करू शकतो। त्यानंतर आपल्याला जुना पासवर्ड विचारेल आणि नवीन पासवर्ड आपल्याला क्रिएट करता येईल। तर अगोदर मी तुम्हाला जुना पासवर्ड आपल्याला माहीत असल्यामुळे त्या पासवर्डच्या आधारे मी कशा पद्धतीने हॉल तिकीट काढायचं सांगत आहे ते पाहून घ्या। त्यानंतर मित्रो आपल्याला इथं ID आणि पासवर्ड मी टाकून घेतलेला आहे। ID आणि पासवर्ड टाकून घेतल्यानंतर आपल्याला इथं लॉग इन करायचं आहे। लॉग इन करत आहे मी, लॉग इन होत आहे। इथे पासवर्ड म्हणून आपला डेट ऑफ बर्थ पण टाकू शकता, जसं की DDMMYY। जसं की एखाद्याची तारीख जर 01 फेब्रुवारी आणि 2024 जर असेल तर 01/02/2024 अशा पद्धतीनं आपल्याला टाकायचं आहे। तर मी अगोदर त्याचं पासवर्ड म्हणून डेट ऑफ बर्थ टाकून घेतलेला आहे। पासवर्ड टाकल्यानंतर समोरची जी प्रोसेस आहे ती ही आहे की आपल्याला नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे। तर आपल्याला आपण एक नवीन पासवर्ड क्रिएट करायचा आहे। आपण इथे नवीन पासवर्ड क्रिएट करू शकतो। इथे नवीन पासवर्ड तयार करायचा आपल्याला। नवीन पासवर्ड तयार केल्यानंतर इथे चेंज पासवर्ड म्हणून आपल्याला जे ऑप्शन दिसते तर या चेंज पासवर्डवर आपल्याला क्लिक करायचं आहे। चेंज पासवर्ड आपल्याला क्लिक केल्यानंतर थोड्याच वेळात आपलं असा मेसेज इंटरफेस आपल्याला दाखवल की युअर पासवर्ड हॅज बीन चेंज्ड सक्सेसफुली, म्हणजे आपला पासवर्ड बदलला गेला आहे। तर आता ह्या पासवर्डला आपण आणि रोल नंबरला धरून आपण लॉग इन करू शकता। ते ह्या प्रकारे पाहून घ्या। हे पहा मित्रो, मी लॉग इन केल्यानंतर आपल्याला एक इथं काय म्हणतं आहे की अ युजर वॉज ऑलरेडी लॉग्ड इन दिस फॉर्म, ऑल प्रिव्हियस सेशन आर लॉग आउट, नो प्लीज लॉग इन अगेन। तर याचा अर्थ असा आहे की मित्रो आपल्याकडे ऑलरेडी आपण लॉग इन केलेलं आहे, तर त्या लॉग इनच्या आपल्याला बाहेर यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला रीलॉग इन करायचं आहे, म्हणजे ऑटोमॅटिक आपल्याला आपलं हॉल तिकीट पाहता येईल आणि आपल्या प्रोफाईलमध्ये आपण लॉग इन होऊन जातो। हे कसं पहा, तर आपल्याला बॅक बटनाचा उपयोग करून बॅक यायचं आहे। यूट्यूबवर आपण रीएंटर लॉग इन केल्यानंतर मित्रो आपल्याला हे पहा अशा पद्धतीचं इंटरफेस ओपन होईल। याच्यामध्ये आपल्याला आपलं पर्सनल डिटेल्स पण पाहता येतात आणि आपल्याला इकडं बाजूला ॲडमिट कार्ड म्हणून एक ऑप्शन दिसतं आहे पहा मित्रो। इथं जे ॲडमिट कार्ड म्हणून ऑप्शन दिसतं आहे त्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। असं आपण ज्यावेळेस क्लिक करतो त्यावेळेस थोडीशी झूम आउट करायची आहे आपल्या जी मोबाईलची जी झूम आउट आहे ना थोडीशी कमी करायची आणि इथं आपल्याला ॲडमिट कार्ड येऊन जाते पहा खाली। आपल्याला आपल्या परीक्षास्थळाचं नाव आणि त्यासोबत एकदा ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी ते एक कॅप्शन पण आहे मित्रो। हे पहा
हे डाउनलोडचं ऑप्शन आहे. तर इथं आपल्याला या डाउनलोडच्या ऑप्शन्सला ओके करून आपण ते ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकतो. आता मी जसंही त्या डाउनलोडच्या ऑप्शनला ओके केलं तेव्हा काय म्हणते, डू यू वॉन्ट टू डाउनलोड ॲडमिट कार्ड. येस, मला डाउनलोड करायचं आहे आणि मी ते डाउनलोड करत आहे. हे पहा, आता मी माझ्या ड्राईव्हमध्ये ओपन करत आहे आणि हे पहा तुमच्यासमोर हे जॉईन इंडियन आर्मीचं हॉल तिकीट डाउनलोड झालेलं आहे. अशा पद्धतीनं आपण आपला हॉल तिकीट व्यवस्थितरित्या डाउनलोड करू शकता. हे पहा, ॲडमिट कार्ड आहे, आपल्याला अगोदर रोल नंबर आहे, त्याच्यानंतर एक्झाम डेट, रोल नंबर आहे, त्याच्यानंतर नेम ऑफ द कॅन्डिडेट आहे, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ आहे, आपल्याला आपल्या परीक्षेचं स्थळ पण दिलं गेलं आहे, इथं आपल्याला कितवी शिफ्ट आहे ते पण आहे आणि आपल्याला किती वाजता रिपोर्टिंग करायचं आहे हे सगळं आहे, आपण यामध्ये पाहून घेऊ शकता. आणि याची प्रिंट सोबत घेऊन जायचं आहे आपल्याला एक्झाम स्थळी जाताना. एकदम सिंपल स्टेपमध्ये आपल्याला हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं सांगितलं आहे. अजून एकदा मी सांगतो आहे मित्रो, जर आपल्याला काय अडचण येत असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्याला लिंक पण देत आहे. त्या लिंकवर जाऊन डायरेक्टली तुम्ही आपलं रोल नंबर आणि त्यातल्या त्यात आपलं जुनं पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. जुनं पासवर्ड नसेल तर आपले डेट ऑफ बर्थ पासवर्ड म्हणून आपण लॉग इन करता. त्याचा फॉर्मॅट 01/02/2024 अशा पद्धतीनं पण आपण टाकू शकता आणि DDMMYY अशा पद्धतीने टाकू शकता. त्यानंतर मित्र आपल्याला नवीन पासवर्ड तयार करायचा आहे. नवीन पासवर्ड तयार करून त्याच्यानंतर आपल्याला नंतर लॉग इन करायचं आहे मित्र. त्याच लिंकवर जाऊन आपल्याला डबल लॉग इन करायचं आहे. त्याच्यानंतर डबल लॉग इन केल्यानंतर आपल्याला पर्सनल डिटेल्स आणि त्यानंतर ॲडमिट कार्डचं ऑप्शन येईल. त्या ॲडमिट कार्डच्या ऑप्शनला आपल्याला ओके करून आपल्याला आपलं हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. एकदम सोप्या भाषेत आपल्याला समजेल अशा पद्धतीने आपल्याला सांगितलं गेलं आहे. तरी सर्वांना जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि 22 तारखेपासून चालू होणाऱ्या इंडियन आर्मीच्या एक्झामसाठी सर्व अग्निवीर जवानांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. सर्वांना बेस्ट ऑफ लक. या पद्धतीचं हॉल तिकीट आपण डाउनलोड केलेलं आहे आणि हे आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड्समध्ये आलेलं असणार आहे. तरी आपण याची प्रिंट काढून घेऊन आपण आपल्या एक्झाम सेंटरला वेळेच्या अगोदर पोहोचून एक्झाम द्यावी. सर्वांना अजून एकदा पुण्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप बेस्ट ऑफ लक. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला तर मग भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओसाठी नंतर. ठीक आहे, गुड बाय, जय हिंद.